काय काय नाही लागते शांती मग सगळं सामान लिहून दिलं काय चिठ्ठीत मग. हा माधुरी दिलं सगळं चिठ्ठीत लिहून. हा बाबा सगळं लिहून दिलं चिठ्ठीत. जे जे आईनं सांगितलं ना ते सगळं लिहिलं. नारळ लिहिले हो. चांगले 5-6 नारळ लिहा लागत होते. लिहिले आई, नारळ लिहिले, 6-7 नारळ लिहिले. सगळंच लिहून घेतलं त्याच्यात. झालं तर मग मग अजून काय पाहिजे. लागलं ना तर मग कुसुमबुडीच्या दुकानातून जरा जरा घेऊन येता येते. आता जेवढं दिलं कोणी तेवढं घेऊन या. कसं आहे नाही राहत आठवण. काही काही गोष्टी कधी भुलून जाते माणूस. मग येते वक्तावर आठवण त्या गोष्टीची. आता हे कोणाच्या दुकानातून आणून मग त्या बुटीच्या दुकानातून नाही आणू काय. बुटीच्या खायला आणता बाजार आहे ना, बाजारातून आणा. बाजारात कसं जरासं 2 रुपयानं स्वस्त भेटून जाते. हा तर दुकानात काय जाता, किती दिवसाचा माल पडला आहे त्या बुटीच्या दुकानात. अडीनडीला जा लागते. शांती असं नको करत जाऊ, म्हातारा माणूस आहे. हा बाजारातून आणल्यापेक्षा 2 रुपये जास्त गेले तर चालते तिले. तर पण तिच्याजवळून आणावं सामान. काय होते, जाऊ गेले गेले तर आपल्या गावातली गोष्ट आहे. बरं तसं करा, घेऊन या मग तिथूनच. तू काय करतो मग आता. मी काय करू, मी आता बाईच्या घरी जातो. त्याला आमंत्रण देऊन देतो. सहकुटुंब सहपरिवार नाही सगळे आमंत्रण देऊन देतो. मग काय पाहिजे, इले नाही बोलावं तिले राहत, तिला बोलावलं तर इले राहत. त्याच्यापेक्षा सगळेला आजच सांगून देतो. आणि आता उद्या तर करणं नाही, आपल्याला परवा करणं आहे. पण आजपासून आमंत्रण देऊन देतो त्याला या म्हणून. आतापासून सांगशील तर आठवण यायला पाहिजे मग त्याले. बापा काय वर्षक बाकी आहे काय. उद्याचाच दिवस आड आहे ना. ज्या आल्या त्या आल्या, नाही आल्या तर नाही आल्या. सांगितलं तर होतं म्हणून मी आमंत्रण तर दिलं. दिवसावर होते काय जाणं. एकटी बाई मी कुठं कुठं धावू मग वक्तावर. हा यायला पोरे सोरीले काय समजून राहिलं घरात. ती एकटीच आहे करणारी माधुरी. बापा त्या बहिणीला बोलावणं, ती बहिणी आली तिला नाही बोलावत. बाकीच्या वेळेस तर येते ते, अन अशा वेळेस नाही येत काय मग आता. त्या माईले बोलाव. हा ते त्या कायसाठी आहे मग त्याला बोलावणं. जरासं घरात लक्ष लक्ष भिक्ष राहते. येईन ना येईन ना, सांगितलं ना त्याले. पण आता तुम्ही सांगा, आता काय म्हणते उद्या महाशिवरात्र आली तर आजपासून येऊन बसन काय आपल्या घरी. परवा सकाळी येईन ते आता. असं म्हणजे वक्तावरच येईन नाही. बापा 5 पावलीची पूजा करून नाही येईन काय ते त्याच्या घरून. आपल्याच घरी येऊन बसन. त्याच्या घरचे घर नाही लागले काय त्याले. त्याच्या घरचे म्हणणारे आहे ना. जसे तुम्ही बोलता तसे तेही बोलते ना माणसं. माणसं इथे माणसं बोलतेच, काही बोलते बाईले कुकडी. ते म्हणन ना त्या बहिणीच्या घरी जाऊन बसणं जरुरी आहे काय म्हणून तुले. इच्छा नाही करत काय म्हणून पहिले. त्याचे माय बाप आहे त्याले जीव खाऊ घाला लागते त्याले. काय इच्छा सुनाव आहे. कशा निघून येईन त्या. मग येऊन जाईल लागत आज संध्याकाळपर्यंत. असं तू या येऊन जाईन काय आज मग. तू आईले नाही करायला लागत काय पूजा गिजा. आता माझ्या आईची सून आहे ते करण. नाही तर तेच काय दोघंच बुडाबुडी इथं येईन ते. इथं जेवण खाऊन घेईन. दोघे जण आले इथं आणि तशी तिची सून करते ना. तू तर म्हणे चांगली वागत नाही म्हणे ना तुझी भाऊज आहे. तुझ्या माईसोबत पटत नाही म्हणे त्याचं. कोण्या सासू सुनायचं पटलं होतं त्याचं पटन. हा आता आपल्याला जसं आपल्या सासवा तसं त्याला द्यायच्या सासवा. आपल्या माया होय म्हणून काय झालं. हा सासू म्हणून काही चांगलीच असून काय माई बी माय. मी नाही म्हणत अशी. जशी लोकांची माय तशीच माई माय. म्हणून आता त्याचं नसन पटत. कधी कधी पटते कधी कधी नाही पटत. हे उपटच आहे. आता काय करता त्याच्या मनात बोलता काय. या बाई माझ्या घरी या काजा कामाले आणि बस. मी काही त्याच्या घरात बोलत नाही. ठीक आहे मग येतो मग मी. कुसुमबुटीच्या इथूनच घेऊन येतो मग सारं. जर जे नाही भेटलं समजा तिच्या इथं आज, तर आता चाललो कोणी दिवसभर बाजार आहे. मग बाकीचं उरलं सुरलं जे राहते ते बाजारातून घेऊन येईन मग जाऊन. फक्त ठोक जे आहे तेल गिल लागून ना ठोकचं. फक्त तेल गिल इकून आणन मोठ्या दुकानातून, तिथं राहत नाही एवढं. बरं बरं तुम्हाला जसं पटते तसं करा. जेवढं फक्त लिहून दिलं आहे चिठ्ठीत तेवढं तुम्ही घेऊन या. अरे हो शांती. आता काय आठवलं बाबा तुम्हाला असे काऊन दाचतली एकदम. अरे शांती मी म्हणत होतो, गंगारामच्या पोरीला आज पाहुणे येते वाटते ना पाहाले. बोलावलं होतं काही ना त्याईनं आपल्याला. जाऊ द्या ना, आता तिथं झाले पुरते काय वापलेले. आपल्या घरचे कामधंदा टाकून द्या तिच्या घरी जाऊ काय आता तिथं. तू नाही गेला ना काय होते त्याचे तर तुला बोलावलं पाहिजे ना. पण मग आली ते तर चाललं जाऊ दोघे जण. नाही आली तर मग राहिलं. बरं ठीक आहे मग. चल आता माधुरी येतं गेले. मी जातो. हा तुझ्या काय काय हे घरातलं तर करून घे बाई तू आता. आवर सावर. आणि जास्त दगदग होईल असंही नको करू एकदम. का जीवाले भारीच होऊन जाईल असं. कामापुरतं करजो. हा जेवढं जेवढं होते गती गती तेवढं कर. काही तिला रुपालीले करायला लाव. काही लग्न नाही आहे की तिचं नवरीने बनली काही ते. का तिला अजिबात काही करून येत म्हणून. हा बाई ठीक आहे ना. अरे माधुरी मी काय म्हणतो, ते आईले सांगून दे ना. ते आईले सांगून दे ना. आईले बहिणीले आणि भावाले त्या आई वडिलाले सगळेले सांगून दे ना. आई सांगन ना. आजच सांगून देऊ काय. आज नाही तर मग कधी सांगतो. वक्तावर सांगशील कोणाचं होते येणं कोणाचं नाही होत. मग कोणी काय म्हणते बाबा 1-2 दिवस पहिले मी सांगितलं म्हणते. असं काय तुमचं वक्तावरच झालं म्हणते एकदम. असं नाही म्हणत काय मग लोक. त्याच्यापेक्षा पहिले जर सांगशील तू तर उद्या जरी शिवरात्र आहे पण परवा येतात मग त्या कार्यक्रमावर. आता मधातच आलं ना बाई हे म्हणून. नाही तर आपलं 10 तारखेला निपटून गेलं असतं कोणी. त्या गंगाच्या पोरीच्या नारकथा आली आपल्या कार्यक्रमात. जाऊ द्या, जे होते ते चांगल्यासाठीच होते म्हणते ना.
आपलंही तसंच असेल मग. हो ठीक आहे मग येतो मी. सासूच्या मागं नाही रे, धावपळ धावपळच आहे. आई कुणाला का तिकडे जाते, ती कुणाला का इकडे जाते, तुरु 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 फिरतच राहते. तरी काही वजन कमी होत नाही त्याचं. जशाच्या तशाच आहे, बारीक जराशी दिसत नाही. कुठं चालली हो शांताबाई? मी आता आमंत्रण द्यायला चालली बाईच्या घरी. जातो म्हटलं, येऊन जातो देऊन त्याला परवासाठी. एक दिवस लांबूनच राहिला का शांताबाई त्यावाला नाही? आता महाशिवरात्रीच्या आहे ना, अजून लांबवला वाटतं एक दिवस. हो काय करतात आता, लांबून टाकला मग काय करतात. शिवरात्रीच्या दिवशी उपासाच्या दिवशी घ्याव का हो आपण? हा ना देवाला नैवेद्य जात, ना देव जेवत, ना माणूस जेवत, मग कोणासाठी करू बाबा? अहो शांताबाई, मस्त साबुदाण्याचा उसळ ठेवा लागत होतं त्या साक्षगंधात. एवढा मोठा स्वयंपाक करायची गरजच नसती पडली तुला. आजपर्यंत ठेवलं काय हो कोण? हा मी ठेव काय म्हणून ते लोक पोरावाले म्हणून यायची सोय नाही वाटते म्हणून. साबुदाण्याची खिचडी करून घेतली म्हणून येई ना, आणि बस दिलं म्हणून आम्हाला हाकलून नाही असे म्हणून माझ्या पोरीला सारी जिंदगीभर बोल होईल मग. बरं शांताबाई, मी काय म्हणतो, आता पाहुणे येऊन राहिले, ते घंटाभराने येईनच. सगळी तयारी झाली. तू आणि आपले शांताराम भाऊ दोघे जण या बाई माझ्या घरी, सांगतो मी तुला आता. माय काय हो गंगा, आता घरी लय पडला आहे, लय दय दय आहे माझ्या जीवाच्या मांग. आता काय तिथं बोलावतो मले? आता पाहि ना तुम्ही निपटो ना आता. नाही हो शांताबाई, माय पण होत नाही बाई, मला पहिलेच भेव लागते. माय कायचं भेव आहे व? वाघ होई काय ते? तुझ्या घरीच तर येऊन राहिले ते, काही तुला बोलावलं का त्याच्या घरी? तर तुला बोलून ते काही लोक नाही बोलू का नाही बोलू असं नाही म्हणत मी, पण म्हटलं बा कसं जरा असं बोला चालायला पाहिजे. मला बोलता येत नाही, तुला तर माहित आहे. बोलता येत नाही गंगा तुले? बोलता येते तुले, पण उभारी बोलता येते, कामाचं बोलता नाही येत तुले. तेच तर मग, तसंच तर म्हणतो मी. मला कधी जास्तीचं बोलता येते बिचारे. हा भांडण करता येते, बोलता येते. आता काय सांगू, माझ्या अंगात जगू नाही तुम्ही सांगतो बाई. स्वतःचाच गुण स्वतः सांगतो नाही. बरं चल येऊन जाईल. दोघं येऊ का नाही येऊ बाई? एक जण येईन, नाही तर मग दोघं येऊन जाईन जमलं तर. नाही नाही, दोघं येतात शांताबाई, दोघीची गरज आहे तिथं. बाया बाया आपण काय बोलू हो तिथं? कोकडे निघाल्या व दोघी जणी. हा कुठं चालल्या बाबा? भल्या गोष्टी चालू आहे तुमच्या गुटमुटीनं. चालली होती तुमच्याच घराकडे. आता तुमच्याच घराकडे चालली होती, पण बरं झालं तुम्ही इथंच भेटून गेल्या काकू. आता बाप्पा माया घरी कायले चालल्या होत्या व? काय आहे माया घरी? माया घरी काय लग्न आहे काय माया पोरा गिराचं? म्या म्हटलं आता लग्न कायले, तसं येऊ नाही शकत काय? येऊ म्हटलं, आठवण आली तर. हो माय, आता काय तर येऊ शकतं ना, ये ना मग, चाल ना मग. इथं कोण उभे राहून गेली मग? चाल ना मग माझ्या घरी. परवाच्या दिवशी माय पोरीचं साक्षगंधाची काकू, ये जा साक्षगंधाले. आमंत्रणाचं रस्त्यावर देत असते काय व? घरी ये ना, घरी आले कोण नेट लागते का तुले? आता घरीच तर येऊन राहिली होती जी काकू. आता तुम्ही इथं भेटल्या म्हणून सांगून राहिली. नाही नाही, घरी यायचो घरी. घरी दिलं तर कसं बरं वाटते, चार चौघ राहते घरी. वाटते ते का आली होती बा सांगाले म्हणून. बरं घरी येऊन जाईन बाबा. तुम्ही कुठे चालल्या बाबा आता? मी कुठे जाऊ? हत्ती सोडल्याची धावकोपापर्यंत चालले आपल्या सोबतींच्या घरी बोलाले. बरं जा ना मग. काहून तुला अडचण होऊन राहिली का आता मी इथं उभी आहे तर? नाही बाबा, मला कायले अडचण होईन, मी म्हणतो आता तुम्ही चालल्या म्हणून जा म्हटलं. शांताबाई चल मग, मी जातो घरी. काय हो तू जाय, आता मी जातो कांतीच्या घरी गेली, जातो तिकडे त्या शिलाच्या घरी जातो. गंगा तुला सांगून देतो आता मी इथंच. आता वाट नको पाहू, घरी येईनच म्हणून. आली तर येऊन जाईल, नाही आली तर समजून जा जो का आमंत्रण भेटलं, आणि सगळेजण ये जा. काय अगो शांताबाई, नाही बोलावशील तरी येतो मी. करू लागाले त्या कमलाला सांगून देतो ना. हिच्या कांतीच्या घरी राहते कोणती आता काम करत, पहिले तिच्याच घरी जातो आणि तिला सांगून देतो याचं म्हणून माझ्या घरी 2 दिवस करू लागाले आताच आहे. आणि मग लग्नाच्या वक्ताला तिला सांगून देईन म्हटलं. नाही शांताबाई येईन होती त्या घरी. आता मागच्या वेळेस काय म्हणते, त्या काम सोडलं तिचं, तर आता येईन काय ती? म्या कायले सोडलं होतं तिचं काम? तेच म्हणे मला जायचं आहे म्हणे, पोरीची डिलिव्हरी का काही आहे म्हणे, तर म्हणून ती गेली होती. आणि तेव्हापासून मग आलीच नाही. मी दाताही ठेवायला तयार आहे, पण आता मैसून म्हणते आई कायला ठेवा लागते म्हणते, बाई म्हणते एवढ्या कामासाठी मी एकटीच करतो म्हणते, म्हणून ठेवून नाही राहिले मी. आणि हातासरा मी करूच लागतो माझ्या सुनीले. हो बाई, हाय ते सून चांगली आहे, कामागिमाची आहे. नाही तर लोकांच्या सून आहे बाबा, काय म्हणते कामवालीच ठेवा म्हणते, 3 कामं होत नाही त्याच्याकून. आणि तुझी सून अशी म्हणते नाही काय? तुझ्या घरी कायची गडबड आहे बा गंगा? हा मोठी रांगोळी गिंगोळी अंगणात टाकली आहे, आणि चालू आहे बाबा पडदे मरदे लावलो. काय आहे तुझ्या घरी? नाही काही नाही काकू, आता महाशिवरात्र नाही का उद्या, म्हणून मग करून राहिली माझी पोरगी. माझ्या पोरीला आवड आहे ना, पोरीले सुनीले करते त्या दोघी नंदा भावजाई मिळून. असं काय? बरं ठीक आहे, येतो व शांती मी. चालली मग, मला उशीर होते बिचारे. हो काकू या. असं आहे शांताबाई, ह्या बुडीले नसत्या चौकशा पाहिजे करायला. हा आणि इच्छा ऐकते मग तिथं बरोबर जाऊन सांगते. आता गेली ती कुसुमबुटीच्या दुकानात जाऊन बसली. आता मला वाटतं शांताराम भाऊ बी तिकडेच गेले. नाही मला दिसले ना जोरागिरा घेऊन. हो सामान आणण्यासाठी गेले ते. त्याला म्हटलं तिकून आणा म्हटलं बाजारातून. नाही म्हणे म्हातारा माणूस आहे म्हणे, घेऊ घेतले म्हणे 2 रुपये जास्त म्हणे. काय होते म्हणे, काल त्या घरची थैली आली पण माझ्या घरी. गंगाराम भाऊनं 2 थैल्या आणल्या होत्या वाटते, आणि मी गेली भुलून न्याची. मी तिकडून वटाण्याच्या शेंगा गिंगा आणल्या बिचारे, पण माझ्याजवळ थैलीच नव्हती.
अचानक भेटले ना गंगाराम भाऊ. या म्हणे वहिनी माझ्याजवळ आहे म्हणे. तर हाय माझ्या घरी, आणून देईन मग मी. बापा बापा बोलली ₹1,00,000 इस्टेटच आहे माईवाली तुझ्या घरी नाही. नाही हो, कधी कधी ते 10 रुपयाची वस्तू कामात पडते बिचारी गंगा. हो ते तर आहेच म्हणा. चल आता गोष्टीचा मांडो काही घालू नको. चल बरं, तू जाय तुझ्या कामी, मी जातो माझ्या कामी. जाणं तर बापा तुला कोणी थांबवलं इथं? मी तर चालली होती सारखी, तूच तर आली म्हणे आडवी. काय म्हणू पाहतो, आपल्या गावात किती मोठी गाडी आलेली का? कोणाची असं घरी कार? हे पाय, हे दादा उतरले याच्यातून. दादा तुम्ही कोणाच्या घरी आले? कोणाचं घर पाहिजे तुम्हाला? आम्ही ते हे नाही का गंगाराम झोपरे त्याच्या घरी आलो बा. हवा पिंकी, आपल्या गावात गंगाराम झोपरे कोण आहे हो? अरे तुला माहित नाही काय? ते गंगा काकूच्या काका नाही काय? ते काका झोपते जास्त म्हणून त्याला झोपरे म्हणते. त्याचं आडनाव झोपरे आहे, गंगाराम झोपरे. म्हणून तिथं आले असं दादा. खायला आले असं ते दादा तिथं. अजब आहे काच हे. कुठे आहे बेटा मग? घर कुठे आहे? इथंच आहे काकाजी, इथंच. हे समोरचं घर तेच आहे. तुम्ही बरोबर गाडी उभी केली इथं. सावलीत केली काय काकाजी? हो, सावलीत केली उभी. ऊन लागते का तिकडे म्हणून. आणि इथं जागा आहे तिकडे, मग रस्त्यावर ठेवल्यापेक्षा. रश्मीचे बाबा पाहुणे आले वाटतं वा. माय कोण पाहुणे वेगळे हे नवीनच दिसून राहिले. गाडी गिडी घेऊन आले. कोणाच्या घरी आले असून कडे हे पाहुणे. बघा ना, तुम्ही मला म्हटलं ना चला म्हणून. माझी इच्छा नव्हती यायला तरी पण. आणि बघा, स्वागत करायला पण कोणीच नाही आलं म्हटलं तिथलं. आता नाही आले तर नाही आले. इथं अकड दाखवायसाठी आलो काय आपण? हा, का त्या पोराचं लग्न जोडासाठी आलो? अकड दाखवतो नको काय? का नाही दाखवू मी आकड? माझी आकड मी दाखवणारच आहे. हा, आणि माझी इच्छा नव्हती यायला तरी पण तुम्ही मला जबरदस्ती आणलाय म्हटलं इथे. तू अशी करशील तर खरंच त्या पोराचं लग्न जुडन काय? हा, आता साजरी पोरकी भेटली कशी तर जुडू दे ना, होऊ दे ना एकदा त्याचं लग्न. हा, ते लेकरं गिकरं ऐकते, कोणी ऐकते? ते बाई ऐकून राहिली तिकडून काय म्हणून सांगत नाही का त्याच्या घरी जाऊन? मला काही देणं घेणं नाही आहे त्याचं. मला काय सांगत आहे तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी? तुम्ही बघा ते करायचं की नाही करायचं तुमच्या मुलाचं लग्न ते, आणि कसं करायचं मला नका सांगू. असं हे गंगाच्या घरी आलेले पाहुणे होय हो. हे पोरग तर वैकीच आहे. रश्मीला पाहायला आली. बाई तर जरा जास्त शेकट दिसून राहिली. पोराची आई होय वाटते. पण वाटत तर नाही गड्या, जवान दिसून राहिली पोराची आई तर. पोराच्या मानानं मला तर असं वाटते दुसरी बायको असन बाई याच्या बापाची, म्हणून तर एवढी जवान दिसते. हो, चला आता घरात, जास्त गोष्टी नका करू. त्याच्या अंगणात गेलं का बरोबर आणते, ते बरोबर स्वागत करते आपलं. बाबा तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं ना, याचं असं तर तुम्ही एकटे या. आईले काही आणू नका, तिले काही पटत नाही माही खुशी. मग कायले आणलं तिले तुम्ही? हा, एवढ्या न आता कशी पोरगी पसंत आली आहे, चांगली पोरगी आहेत, लोक चांगले आहेत, तर आता इथंही तोडल्याशिवाय राहणार नाही का तुम्ही? अरे चाल ना, पाहून घेऊ आपण समोरचं समोर काय होते काय नाही. तर तिले फक्त नखरे करू दे, तिले प्रॉपर्टीतूनच काढून टाकतो मी आता. बाबा कसं आहे ना, आजूबाजूची लोक पाहिजे गणी तर मग सांगते म्हटलं घरी जाऊन, असे आहे लोक तसे आहे लोक म्हणून. तुमच्याजवळ मग किती काही प्रॉपर्टी असेल तर काय करण त्याचं, जर तुम्ही स्वभावाचे चांगले नसले तर? मग चला ना मग, आता इथेच उभे राहणार का? चला ना जाऊ, माहित पडते काय आहे काय नाही ते, कशी आहे मुलगी. आई साहेब फक्त तुम्ही थोडा वेळ शांत राहा. हा, काही बोलू नका. तुमचं बोलणं म्हणजे मग काही विषय वाढूनच जाईल. कारण पोरीची आई गरम, पोराची आई गरम झालं, मग निसंतानच होते. मग नाही जुळत लग्न. हो, शांतच आहे मी. मला माझ्या तोंडाला टेप लावून द्या ना. मी कशाला बोलते? मग मला आणलंच कशाला इथे? बोलायचंच नव्हतं तर फक्त का मला काही इथे बसायला आणलं का? ती फक्त बसली राहा म्हणून? तुमच्या आवाजाला काय झालं आज? हा, आज कुठं गेला तुमचा बारीक आवाज? लय सुरात बोलता तुम्ही तर तशा घरी. मला काय माहित, मी काय मुद्दामून केला का माझा आवाज असा? जाऊ द्या, येईलच, होईलच तो ठीक. जाऊ द्या ना बाबा. आता आता आवाज नाही आणि तेच पाहत राहान का इथं? आता एवढे वर्ष झाले ना तुमच्या लग्नाले, का आताही तुम्ही आवाजच पाहत राहान? चल ना आता, आता माझ्या लग्नाचं पाहि ना, आपल्याच लग्नाचं पाहता काय? अरे पाहुणे, राम राम. या चला ना घरी, चला ना. इथं कोण उभे पाहुण्यात? हो भाऊ, चला चला. राम राम भाऊ, राम राम. खूपच उशीर लावला तुम्ही तर घ्यायला यायला आम्हाला. हा, एवढा उशीर असतो का पाहुणे आल्यानंतर पण? नाही बाई, आम्हाला माहीतच नाही ना तुम्ही आले म्हणून. निरोप कळवला असता का आम्ही पोहोचून राहिलो बा, तर आम्ही इथं उभं राहिलो असतो. पण आता ही लेकरं आले सांगासाठी, पाहुणे आले म्हणे काकाजी, म्हणून आलो बा. अच्छा, हेच वाटतं पोरीचे वडील नाही? नाही नाही नाही, पोरीचे वडील नाही हो मी. तू येऊन राहिले, पोरीचे वडील येऊन राहिले. मी आपलं शेजार धर्म भाऊ. मी मोठा होईन कधी तर अशीच गाडी घेईन म्हटलं.
तू तर गाडी घेशील तेव्हा घेशील. मी तर म्हटलं माझ्यासाठी गाडीवालाच नवरा पण म्हटलं. रश्मिताईसारखा रश्मिताईनं कसा पाहिला तसाच पाहिजे म्हटलं मी. राम राम भाऊ, राम राम. चला ना भाऊ घरी. काहून ना तुम्ही. हो भाऊ, राम 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 राम. चला ना चला. बाबा हे वय रश्मीचे वडील. अच्छा, हे होय काय? बरं, राम राम भाऊ. चला ना भाऊ, उशीर झालाय त्याच्याबद्दल माफी करून द्या. ते लेकरं आले सांगासाठी. मी जरासं गव्हाले पाणी लावायला गेलो होतो. आता लाईन आली कनी तर जरासं येऊन गेलो पटकन जाऊन. म्हणून थोडासा उशीर झाला. तर शांताराम भाऊला सांगितलं होतं पाहुणे आले तर स्वागत करजा म्हटलं बा. काही हरकत नाही भाऊ, काही हरकत नाही. चला घरी चला. या बाई भाऊ, या ना बसा. राम राम भाऊ, राम राम. हो बाई, नमस्कार. बाबा बसा ना. हो, बसतो मी. ते आईला सांगा लागन ना राजा पहिले बसासाठी. बस ना का बस ना. हो हो, बसते मी. तुम्ही बसा ना, तुम्ही बसून घ्या, मी पण बसते. आता गंगाच्या घरी तर आले बा पाहुणे, पण आता काय माहित पोराची आई काय घोडगीड घालते तर माहित पडते समोर. पाहू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. नाही चला भेटू मग आपण आता उद्या. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.